थांब, तुझ्या नशिबात शिवाच्या या कथेचा मोठा परिणाम होणार आहे. म्हणूनच ही कथा तुझ्यासमोर आली आहे. आज तरी दुर्लक्ष करू नकोस. हे महादेवा, तुमची ही कथा ऐकणाऱ्या भक्ताच्या घरातील गरिबी, कर्ज, साडेसाती कायमची दूर करा आणि त्यांच्या घरी सुखसमृद्धी प्राप्त करा. शिवाची ही कथा ऐकल्याने मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण होतात आणि ज्यांनी तुम्हाला रडवलं, अपमान केला त्यांना देव शिक्षा करतात. ही कथा मोठे रोग, आजार, संकटे दूर करते आणि आपल्याला शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक करू नका. भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हर हर महादेव टाईप करा आणि 3 भक्तांना ही कथा शेअर करा. शिव तुमच्या सर्व इच्छा. एक दिवस भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर विश्रांती घेत असताना एक गाढव तिथे येते आणि भगवान शिवांच्या समोर नतमस्तक होऊन बोलू लागते. हे भगवान शिवा, आज तुमचे मला दर्शन होणे मी माझे भाग्य समजतो. तेव्हा भगवान शिवा त्या गाढवाला आशीर्वाद देऊन म्हणतात, गाढव बाबा, आज इथे येण्याचे विशेष कारण काय आहे? काही अडचण तर नाही ना? तेव्हा गाढव शिवांना म्हणते, हे भगवान भोलेनाथ, तुम्ही देवांचे देव महादेव आहात. तुम्ही भोले आणि दयाळू आहात. तुम्ही कृपा करणारे आहात. तुम्हाला तुमच्या भक्तांची लवकर दया येते, मला माहीत आहे. म्हणूनच मी तुम्हाला काही प्रश्न विचारायला आलो आहे. पृथ्वीवर काही मनुष्य मला दुःखी दिसत आहेत. त्यांच्यावर थोडी जरी संकटे आली तरी ते घाबरत आहेत. हां, मी मान्य करतो की खूप मोठी संकट आल्यावर मनुष्य डगमगतो, पण लगेचच हार मानून कसे चालेल? हे महादेवा, आता तुम्हीच मला सांगा, मनुष्याच्या जीवनाचे अंतिम सत्य काय आहे? मनुष्याने त्यांच्यावर आलेल्या संकटांवर कशी मात करावी? मनुष्याने दुःखाचा सामना कसा करावा? आपला वाईट विचार करणाऱ्यांपासून मनुष्याने कसे सावध राहावे? गाढवाचे हे बोलणे ऐकून भगवान शिवा स्मित हास्य देतात आणि म्हणतात, गाढव महाराज, तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगले प्रश्न विचारले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला अवश्य देईन. भगवान शिवा पुढे म्हणतात, गाढव महाराज, तुम्ही शांतपणे माझ्यासमोर बसा आणि मी जी कथा सांगतोय ती शेवटपर्यंत ऐका, तरच तुम्हाला या कथेचा लाभ भेटेल आणि तुमचे दीर्घायुष्य मी वाढवीन. कारण तुम्ही मानवजातीच्या कल्याणाचे प्रश्न विचारण्यासाठी इकडे आला आहात. पुढे गाढव म्हणते, हे परमेश्वरा, तुम्ही जी कथा सांगत आहात ती मी शेवटपर्यंत ऐकेन, पण त्याचपूर्वी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. हे भगवान भोलेनाथ, तुमची ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या भाग्यात कृपया चमत्कार करा. त्यांची प्रत्येक संकटातून सुटका करा. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करा. त्यांच्या भाग्यातील रोग, संकटे, दुःख, डिप्रेशन, वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती सर्व काही जाळून टाका. त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करा आणि त्यांच्या घरात कायम लक्ष्मी खेळत राहू देत, हा आशीर्वाद त्यांना प्राप्त करा. मग पुढे भगवान भोलेनाथ तथास्तु असं म्हणतात आणि कथा सांगायला सुरुवात करतात. गाढवाने मागितलेला हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, गाढवाने महादेवांना मागितलेला हा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ दे. भगवंत तुम्हालाही 2 हात वरती करून आशीर्वाद देईल. भगवान भोलेनाथ गाढवाला कथा सांगताना पुढे म्हणतात, खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर नदीच्या काठी एक गुरु आपला आश्रम बांधून राहत असे. त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. ते आता म्हातारे झाले होते आणि त्यांचा एक शिष्यही त्यांच्याबरोबरच त्या आश्रमात राहत असे. एके दिवशी शिष्य भिक्षा मागण्यासाठी जवळच्या गावात जातो आणि तेव्हा तिथे एक वृद्ध मरण पावल्याचे त्याने पाहिले. ते पाहून तो शिष्य फार चिंतित झाला.
त्या मृत व्यक्तीला पाहून त्या शिष्याच्या मनात चिंता निर्माण झाली. तो शिष्य आता विचार करू लागला की माझे गुरुही आता म्हातारे झाले आहेत. ते मला सोडून निघून गेले तर माझी काळजी कोण घेईल? मला मार्ग कोण दाखवणार? माझा हा अध्यात्माचा प्रवास मी कोणत्या मार्गदर्शनाने पूर्ण करू शकेन? असा विचार करून तो लगेचच आश्रमात परतला. पण तो त्याच्या गुरूंना काहीच बोलला नाही. पण आता तो रोज चिंतेत जगू लागला. रोज सकाळी उठून तो गुरुकडे जायचा आणि श्वास घेत आहेत की नाही ते पाहायचा. गुरु हयात आहेत ना हा विचार त्याच्या मनात यायचा आणि गुरु अजूनही श्वास घेत आहेत हे पाहून तो सुटकेचा निश्वास सोडायचा. हळूहळू ही भीती त्याच्या मनात खोलवर रुजत होती, कारण त्याने अनेक वृद्धांना मरताना पाहिले होते. पुढे महादेव गाढवाला म्हणतात, एके दिवशी तो आपल्या वाटेने कुठेतरी जात होता. वाटेत त्याला 2 झोपड्या दिसल्या आणि तिथून रडण्याचे, आक्रोशाचे आवाज येत होते. शिष्याने तिथे जाऊन पाहिले असता तिथे कोणीतरी मरण पावले आहे आणि ती व्यक्तीही म्हातारी आहे असे त्याला आढळले. हे पाहून शिष्य आतून खूप काळजीत पडला होता. त्याला भीती वाटत होती की आपले गुरु देखील आपल्याला सोडून एक दिवस जातीलच. असा विचार करून तो आश्रमात परतला. पुढे महादेव गाढवाला म्हणतात, हे गाढव महाराज, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. तो एका जागी शांत बसला होता आणि आपल्या गुरूंचा विचार करू लागला. तेवढ्यात ते गुरु तिथे आले. तेव्हा त्याने आपल्या शिष्याला खूप काळजीत पाहिले. तेव्हा तो त्याला विचारण्याशिवाय राहू शकला नाही. तो गुरु आपल्या शिष्याच्या जवळ बसतो आणि शिष्याला म्हणतो, बाळा, काय हरकत आहे? अनेक दिवसांपासून मी तुला काळजीत पाहत आहे. काही आपत्ती आली आहे का? आपल्या गुरूंच्या या प्रश्नाला उत्तर देताना शिष्य त्या गुरुला म्हणतो, हे गुरुवर, हे सांगणे फार विचित्र आहे, पण मला जे काही सांगायचे आहे तेही खरे आहे आणि मी ते लपवू शकत नाही. तेव्हा तो शिष्य आपल्या गुरूंना बोलू लागला, मी आजपर्यंत कित्येक वृद्ध मनुष्यांना मरताना पाहिले आहे आणि आता मला हीच भीती सतावत आहे की आता तुम्ही देखील वृद्ध झाला आहात आणि त्यामुळे मी तुम्हाला आता गमावू शकत नाही. आणि जर तुम्ही मला सोडून गेलात तर मला मार्ग कोण दाखवणार? तुमच्याशिवाय मी माझ्या जीवनाचा रस्ता कसा पार करू शकतो? त्यांच्या गुरूंनी शिष्याचे हे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि त्यानंतर ते जोरजोरात हसायला लागले. हे ऐकून शिष्याला फार आश्चर्य वाटले आणि ते गुरूंना म्हणाले, हे गुरुवर, तुम्ही का हसता आहात? मी काही चुकीचे बोललो का? वृद्ध लोक मरत नाहीत का? यावर गुरु आपल्या शिष्याला म्हणाला, अरे भंते, या जगात मृत्यूचा म्हातारपणा किंवा तारुण्याशी काहीच संबंध नाही. मी मरेन याची तुला काळजी वाटते, मग तुला मार्गदर्शन कोण करेल? पण तू क्षणभरही विचार केला नाहीस की तू माझ्या आधी माझ्या पुढे मेलास तर तू काय करू शकशील? अशा परिस्थितीत तुम्ही माझ्याकडून मार्गदर्शन कसे घेऊ शकाल? आपल्या गुरूंकडून हे ऐकून शिष्य अक्षरशः चकित झाला. तो पूर्णपणे स्तब्ध झाला आणि त्याच्या मनात असा विचार सुरू झाला की आपण या गोष्टीचा विचारही केला नसेल. गुरु खरे सांगत आहेत. मी विचार करत होतो की केवळ वृद्ध लोकच मरतात, परंतु वास्तविकता ही आहे की लहान मुले आणि तरुण देखील मरतात. आणि अशा परिस्थितीत जर मी माझ्या गुरूंच्या आधी मरण पावलो तर मला मार्गदर्शन कसे मिळेल? मी माझे धैर्य कसे गाठू शकेन? आत्तापासून त्या शिष्याच्या मनात एकच गोष्ट धावू लागली आणि ती म्हणजे गुरूंच्या आधी तो मरण पावला तर त्याला काही गोष्टी कधी आणि कशा कळणार, काय साध्य करून तो मरणार. तो विचार करत होता की आयुष्य अनिश्चित आहे. आज आहे पण पुढच्या क्षणी कोणास ठाऊक ते आयुष्य असेल की नाही. आयुष्याबद्दल काहीच सांगता येत नाही. आयुष्य अनिश्चित आहे. तो शिष्य बसून हा सर्व विचार करत असताना
अचानक रात्रीची वेळ झाली आणि गुरु झोपायला त्यांच्या खोलीत गेले. शिष्यही झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण या विचाराने त्याच्या मनात इतका गोंधळ निर्माण झाला होता की त्याला झोप येत नव्हती. तो बेचैन होता. मध्यरात्री शिष्य आपल्या पलंगावरून उठला आणि त्या गुरूंकडे गेला. त्या गुरूंना झोपेतून उठवून तो शिष्य गुरूंना विचारतो, हे गुरुवर, हे जीवन तर अनिश्चित आहे. मला माहीत नाही की मी उद्याचा सूर्य बघू शकेन की नाही. हे मला माहीत नाही आणि जीवनाबद्दल तर मला काहीच ठाऊक नाही. त्यामुळे हे गुरुवर, मला ती गोष्ट सांगा जी गोष्ट ज्ञानी लोक जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्राप्त करतात. उत्तर देताना गुरु आपल्या शिष्याला म्हणतात, हे बाळा, तुला एवढी घाई काय आहे? जसे सर्व लोक सत्याला प्राप्त करतात तसंच तू देखील करून घे. यावर तो शिष्य गुरूंना म्हणतो, हे गुरुवर, तुम्हीच तर सांगितलं आहे की जीवन अनिश्चित आहे आणि माझ्या मृत्यूचा देखील काहीच भरवसा नाही. मला माहीत नाही की मी उद्याचा सूर्य बघू शकेन की नाही. मला माहीतच नाही की माझा मृत्यू आज होईल, उद्या होईल की केव्हा होईल. त्यामुळे मी सकाळपर्यंत वाट पाहू शकत नाही आणि म्हणूनच तुम्ही मला आता ती गोष्ट सांगून टाका. मला शेवटची गोष्ट जाणून घ्यायची आहे, जे ज्ञानी लोकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी कळते. निदान मृत्यूच्या वेळी तरी मला अंतिम सत्य काय आहे हे कळेल आणि त्या गोष्टीचे समाधान मिळेल. यावर गुरु शिष्याला म्हणतात, ठीक आहे, तुला हे जाणून घ्यायचे असेल तर मी तुला ते नक्कीच सांगेन, पण आज नाही, आजपासून 3 दिवसांनी. यावर तो शिष्य म्हणतो, हे गुरुवर, मला सकाळचा सूर्य दिसेल की नाही हेही माहीत नाही आणि तुम्ही मला 3 दिवस थांबायला सांगत आहात. याला प्रतिउत्तर देताना गुरु आपल्या शिष्याला म्हणतात, अरे बाळा, जर तुला ती गोष्ट जाणून घ्यायची असेल तर तुला 3 दिवस थांबावंच लागेल. यापूर्वी मी तुम्हाला ती गोष्ट सांगू शकत नाही. शिष्य कसा तरी गुरूंच्या या म्हणण्याला सहमत झाला आणि तो त्याच्या गुरूंना म्हणाला, ठीक आहे गुरुवर, तुम्ही म्हणाल तर मी 3 दिवस थांबेन, पण त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट मला सांगावीच लागेल. पुढे गुरु आपल्या शिष्याला म्हणतात, बाळा, मी तुम्हाला ती गोष्ट नक्कीच सांगेन, पण माझी एक अट आहे. यावर ते शिष्य म्हणतात, हे गुरुवर, मी तुमच्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. सांगा मला, काय अट आहे तुमची? यावर ते गुरु त्याला म्हणतात, हे बाळा, जोपर्यंत मी सांगितलेली गोष्ट तू ऐकत नाहीस तोपर्यंत तू पाणी प्यायचे नाही. पाण्याचा एकही थेंब तुझ्या घशामध्ये नाही गेला पाहिजे, नाहीतर ती गोष्ट तू कधीही जाणून घेऊ शकत नाहीस. मग शिष्याने त्या गुरूंचे म्हणणे मान्य केले आणि त्यांच्या मनात खूप आनंद झाला की किमान 3 दिवसांनी त्याला ती गोष्ट कळेल आणि आता तो 3ऱ्या दिवसाची वाट पाहू. त्याला त्याच्या गुरूंनी पाणी पिण्यासाठी मनाई केली होती, म्हणून पाणी पिणे त्याने सोडले. उन्हाळ्याची वेळ होती. कसं तरी त्याने पहिला दिवस पाण्याविना घालवला, पण दुसऱ्या दिवशी त्याची तहान वाढू लागली. त्याला खूप तहान लागली होती. तो कसा तरी स्वतःवर नियंत्रण ठेवत होता आणि लवकरच रात्र झाली. दुसरा दिवस संपणार होता, पण त्या दिवशी त्याला तहान सहन झाली नाही. त्याचा घसा पूर्णपणे कोरडा झाला होता. त्याला खूप तहान लागली होती. त्याला पाणी प्यायचे होते आणि त्याला त्याची तहान भागवायची होती. आता त्याला ते सहन होत नव्हते. म्हणूनच तो आपल्या गुरूंजवळ गेला आणि गुरूंना म्हणू लागला, हे गुरुवर, मला खूप जोरात तहान लागली आहे. काय मी थोडेसे पाणी पिऊ शकतो? यावर उत्तर म्हणून गुरु शिष्याला सांगतात, बाळा, जर तुला ती शेवटची गोष्ट ऐकायची असेल तर तू पाणी पिऊ नकोस. जर तू पाणी पिले तर ती गोष्ट मी तुला सांगूच शकत नाही आणि जर तुला ती गोष्ट ऐकायची असेल तर तुला 3 दिवसापर्यंत वाट पाहावीच लागेल. गुरु पुढे म्हणाले, आणि हो, जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे नसेल तर ते ठीक आहे, तुम्ही पाणी प्यायला मोकळे आहात. मग शिष्याने कसं तरी स्वतःची समजूत घातली आणि 3ऱ्या दिवसाची वाट पाहू लागला.
लवकरच सकाळ झाली, पण आता तो तिसरा दिवस त्या शिष्यावर भारी पडू लागला होता. त्याचे ओठ आणि घसा पूर्णपणे कोरडा पडला होता आणि त्याला चक्कर आल्यासारखे वाटत होते. आपण जमिनीवर पडणार आहोत असे शिष्याला वाटले. त्याने कसं तरी स्वतःला सावरलं आणि तसंच आपल्या गुरूंजवळ जाऊन पोहोचला. हे गुरुवर, जर मी तहानेने मरून गेलो तर ती शेवटची गोष्ट मी कशी ऐकू शकेन, असा प्रश्न त्याने गुरूंना विचारला. आणि मी 3 दिवस वाट पाहिल्याचा मला काय लाभ होईल? त्यावर ते गुरु आपल्या शिष्याला सांगताना म्हणतात, तुला खरंच तहान लागली आहे तर पाण्याबद्दलच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पाण्याला रंग नसतो. पाणी पांढरे असते. ते नद्यांमध्ये वाहते. मग तेच पाणी आपल्यापर्यंत पोहोचते. पाण्यामुळेच पाऊस पडतो, म्हणजेच पावसाच्या रूपात पाणी पडते. मग तो शिष्य क्रोधित होऊन गुरूंना म्हणतो, हे गुरुवर, पाण्याच्या या गोष्टी ऐकून माझी तहान थोडी शमणार आहे. तेव्हा गुरु म्हणतात, मग तुझी तहान कशाने भागेल? तेव्हा तो शिष्य म्हणू लागतो, गुरु, माझी तहान खूप सारं पाणी पिऊन भागेल. मग गुरु शिष्याला म्हणतात, अरे बाळा, तू म्हणतोस की पाणी पिल्याशिवाय तुझी तहान भागणार नाही. त्याचप्रमाणे नुसते ध्यानाचे शब्द ऐकून सत्य मिळणार नाही. तुमच्यातही म्हणजे तुमच्या आतमध्ये देखील लक्ष असायला हवे. तुम्ही मला विचारलेली शेवटची गोष्ट मी सांगितली तर काय होईल? मी तुम्हाला पाण्याबद्दल सांगितले तसेच होईल, पण या गोष्टीने तुमची तहान भागली का? नाहीच ना. तेव्हा तो शिष्य गुरूंना म्हणाला, हे गुरुवर, ती शेवटची गोष्ट मला समजली आणि ती शेवटची गोष्ट मला स्वतःला अनुभव घेऊन समजणार आहे. मग गुरूंनी शिष्याला पाणी दिले. तेव्हा अचानक गुरु शिष्याच्या पायथ्याशी पडले आणि शिष्याला म्हणाले, बाळा, मी आता खूप म्हातारा झालो आहे. माझ्याकडे फारसे आयुष्य उरले नाही. जीव आता माझ्या देहात राहिला नाही. आणि हे सर्व मी यासाठी केले की ती शेवटची गोष्ट ऐकल्यानंतर तू हा गैरसमज करून बसू नयेस की तुला सर्व काही माहीत आहे. पुढे महादेव कथा सांगताना गाढवाला म्हणतात, गुरु शिष्याला म्हणतात, मी तुला आता ती शेवटची गोष्ट सांगायला जात आहे. ती लक्षपूर्वक ऐक, पण माझ्याबद्दल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःही गोष्ट अनुभवत नाही तोपर्यंत ही गोष्ट तुमच्यासाठी गोष्टच राहील. यातून तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. पण त्याआधी हे जाणून घ्या की या जगात जे काही सांगितले गेले आहे ते फक्त गोष्टी वाढवण्यासाठी बनवले गेले आहे. जेव्हा कोणी काहीही बोलतो तेव्हा त्यातून अनेक गोष्टी समोर येतात. प्रत्येक माणूस आपल्या परीने गोष्टी समजून घेतो आणि सांगतो. अशा रीतीने एकातून अनेक गोष्टी बाहेर पडतात आणि म्हणूनच या जगात सत्य सांगण्याची कोणतीही भाषा नाही. काहीच हरकत नाही. सत्य ही शेवटची गोष्ट आहे जी सांगता येत नाही. कारण सत्य हे एकच आहे आणि ते प्रत्येक स्थिती किंवा परिस्थितीत एकच आहे. तहान लागल्यानंतर जसे पाणी पिऊनच तहान भागवता येते त्याचप्रमाणे ध्यानाचे शब्द ऐकून काहीच होत नाही. पाण्याबद्दलचे शब्द ऐकून तुम्हाला तहान लागल्यावरच त्याचा अनुभव कळू शकतो. पाण्याबद्दल खूप चर्चा होऊ शकते. तर आता ती शेवटची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐका आणि अनुभवण्याचा प्रयत्न करा. पुढे गुरु आपल्या शिष्याला म्हणतात, हे शिष्य, जी शेवटची गोष्ट आहे जी बुद्धांना शेवटीच माहीत पडते ते मी आता तुला सांगणार आहे. असे बोलून गुरु शांतच झाले. तेव्हा तो शिष्य त्या गुरुला म्हणतो, गुरुवर, मला सांगा, मी ऐकतोय. शेवटी काय प्रकरण आहे हे मला सांगा. शिष्याने तीच गोष्ट पुष्कळदा विचारली, पण गुरु काहीच बोलले नाही. त्या दिवसापासून त्या गुरुच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही. काही वेळात बरेच दिवस निघून गेले, पण आता शिष्याला समजत नव्हते की आपल्या गुरुला काय झाले आहे. शेवटी ते असे का करत आहेत? शेवटी ते काहीच का बोलत नाहीत? जेव्हापासून त्यांनी मला सांगितले की मी तुला शेवटची गोष्ट सांगणार आहे
तेव्हापासून ते माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत. शेवटी बुद्धांना माहीत असलेली शेवटची गोष्ट ते मला सांगणार होते. मात्र त्यानंतर ते शांत झाले. तेव्हापासून ते एक शब्दही बोलले नाहीत. पण माझे गुरु मला काहीही बोलतील असे वाटत नाही. तो शिष्य ही काळजी करण्यात मग्न होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शिष्याचे गुरु कायमचेच गप्प झाले. पण देह सोडण्यापूर्वी गुरूंनी आपल्या पिशवीकडे बोट दाखवून शिष्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी ते शरीर कायमचेच सोडले. शिष्याने गुरुचा अंत्यसंस्कार केला आणि त्यानंतर तो त्या पिशवीत जाऊन पाहू लागला आणि त्यात एक लहान पत्र होते आणि त्या पत्रात लिहिले होते, हे बाळा, मला शेवटची गोष्ट सांगायची आहे आणि ती शेवटची गोष्ट ती कधीही होऊ शकत नाही. या सगळ्याचा अर्थ काय आहे हे त्या शिष्याला समजत नव्हते. गुरूंनी असे का सांगितले, त्यांनी असे का लिहिले हे शिष्याला अजूनही समजले नव्हते. अनेक दिवस तो हाच विचार करत राहिला, पण त्याला काहीच उत्तर मिळाले नाही. शेवटी त्याने ठरवले की त्याच्या गुरूंनी त्याला जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर तो पुढे जाईल आणि सत्याची प्राप्ती करेल. तो अध्यात्माच्या मार्गावर पुढे जात राहिला आणि सुमारे 10 वर्षाच्या शोधानंतर शेवटी एके दिवशी त्याला सत्य प्राप्त झाले आणि मग त्याला आपल्या गुरूंनी काय सांगितले ते समजले आणि आता तो शांत झाला होता आणि आता त्याला शेवटची गोष्ट कळाली होती. शेवटची गोष्ट कोणीही सांगू शकत नाही, कारण जे काही सांगितले जाते ते शेवटचे असू शकत नाही. ते सत्य असते, ती शांतता असते, ती तशीच राहते आणि ती कधीच बदलत नाही. तरीही मी तुमच्याशी त्या शेवटच्या गोष्टीबद्दल बोललो तर जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत, जे माझे हे बोलणं ऐकत आहेत, त्यांच्याकडून विविध प्रकार समोर येतील. हे स्पष्ट होणार नाही, ते सत्य नसेलच. मी तुम्हाला त्याबद्दल अधिक सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुमच्या हिशोबाने ती शेवटची गोष्ट कोणती आहे असे तुम्हाला वाटते? तुम्हाला ती शेवटची गोष्ट समजली आहे का? तुम्ही अजूनही ती शेवटची गोष्ट समजू शकला नाहीत, पण ती शेवटची गोष्ट म्हणजे शांतता आणि मौन. आणि जेव्हा आपण गप्प बसतो तेव्हा आपण काहीच बोलत नाही आणि हे सत्य आहे आणि ते बदलत नाही. म्हणून बुद्धांना शेवटी जे माहीत आहे ते सत्य आहे, जे कधीही बदलत नाही. पुढे भगवान शिव गाढवाला म्हणतात, आत्तापर्यंत ऐकलेल्या कथेतून तुला काय शिकायला भेटलं ते मला सांग. तसंच सर्व भक्तांनी कमेंट करून सांगा की आत्तापर्यंत या कथेतून तुम्हाला काय शिकायला भेटले. पुढे भगवान शिव त्या गाढवाला म्हणतात, जेव्हा आपला मेंदू चांगलं कार्य करतो तेव्हाच आपण चांगले विचार करू शकतो आणि जीवनात चांगले बदल घडवून आणू शकतो. आणि जीवनात जर तुम्हाला मोठे निर्णय घ्यायचे असतील आणि कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत असेल तर आपल्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर असणे खूप गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगला असावा आणि मगच तुम्ही आनंदी असलंच पाहिजे असे नाही. कधीतरी तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जिथे तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत अनेक वेळा असे घडते की संकटांना तोंड देताना, कठीण परिस्थितीशी लढत असताना माणूस आपला जीव गमावू शकतो. पण जे लोक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात ते या कठीण परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडतात. पुढे भगवान भोलेनाथ गाढवाला म्हणतात, आता आपण आपल्या कठीण काळातून कसे बाहेर पडावे याबद्दल चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला 8 नियम सांगणार आहे आणि जे तुम्ही आत्मसात करून घेतले तर विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या कठीण परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडाल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती देखील व्हाल. पुढे भगवान भोलेनाथ गाढवाला म्हणतात, म्हणूनच तू हे शेवटपर्यंत ऐक आणि तू विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला यातूनच मिळतील. एकदा एक महात्मा भिक्षू आश्रमात आपल्या शिष्यांना मनावर काही उपदेश देत होते. गुरु सांगत होते की मानवी मनातील विचार कधी चांगले तर कधी वाईट असतात. जेव्हा
त्यांच्या मनात चांगले विचार येतात तेव्हा तो चांगल्या आणि फायदेशीर गोष्टींचा विचार करतो. वाईट आणि चुकीच्या भावना जन्माला येतात तिथे अधोगती होते. मग त्यांच्यापैकी एक राजवंत नावाचा शिष्य उभा राहतो आणि गुरूंना विचारतो, गुरुवर, तुम्ही मला असा काही मार्ग सांगू शकाल का ज्याद्वारे आपण आपला मेंदू मजबूत आणि सामर्थ्यवान बनवू शकतो, स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतो? गुरु म्हणतात की मी नक्कीच सांगेन, पण त्याआधी मी माझ्या मनावर काही गोष्टी सांगत आहे, त्या तुम्ही नीट ऐका, तरच आम्ही तुम्हाला सांगू की मानसिकदृष्ट्या कसे मजबूत व्हायचे, तरच तुम्हा सर्वांना हे अगदी सहजपणे समजू शकेल. गुरु सांगतात, जेव्हाही आपण काही विचार करतो तेव्हा सर्वप्रथम तो विचार आपल्या मेंदूत जन्म घेतो आणि त्यानुसार आपले संपूर्ण शरीर कार्य करू लागते. समजा तुम्ही काही दुःखद गोष्टींबद्दल विचार केला तर तुम्ही पूर्णपणे शिथिल व्हाल, तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागेल. पण जर तुम्हाला काही उत्साहवर्धक गोष्टी वाटत असतील तर तुमच्या शरीरात अमर्याद ऊर्जा वाहू लागते, तुम्ही खरोखरच उत्साही दिसू लागाल. हा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल की जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या शरीरात भरपूर ऊर्जा येते, तुमचा प्रत्येक छिद्र हा ऊर्जेने फुलून येतो. हे घडले कारण तुम्ही तुमच्या मनात काही रोमांचक गोष्टीचा विचार केला होता. तुमचे शरीर तेच आहे, परंतु जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुमचे शरीर पूर्णपणे ऊर्जाविरहित होते. म्हणजेच आपले शरीर कसे कार्य करेल हे सर्व आपल्या मेंदूत निर्माण होणाऱ्या विचारांवर अवलंबून असते. आता तुम्हा सर्वांना माझे शब्द नीट समजले असतील. आता आपण सांगणार आहोत की मानसिकदृष्ट्या कसे मजबूत व्हायचे. गुरु म्हणतात की आम्ही तुम्हाला 8 मार्ग सांगतो. जर तुम्ही तुमच्या मनात त्या 8 पद्धती अंमलात आणल्या आणि तसाच विचार करत गेलात तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे शरीरही त्याच पद्धतीने काम करू लागेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुमचे शरीर ऊर्जाविरहित होते, पण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या मनात एक चांगला विचार येतो आणि तुम्ही आनंदी होता, तेव्हा तुमच्या शरीरात चांगली ऊर्जा वाहू लागते. याचा अर्थ असा की जर आपण त्या 8 पद्धती जाणून घेतल्या आणि आपल्या मनात तोच विचार केला तर आपले शरीर देखील ऊर्जा आणि उत्साहाने भरले जाईल. तुम्हाला दुःख याबद्दल दुःखच राहणार नाही, तुम्हाला चिंता होणार नाही, तुम्हाला चिंतेची भीती राहणार नाही. म्हणजेच आपण मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ. कितीही मोठे संकट तुमच्या समोर आले तरीही तुम्ही घाबरणार नाही, कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत आहात. गुरु म्हणतात, शिष्यांनो, मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याचा पहिला नियम म्हणजे काय झाले, काय होऊन गेले याची काळजी करणे थांबवा. मग गुरूंनी शिष्यांना विचारले, मुलांनो, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तेव्हा सर्व शिष्यांनी एकत्रितपणे गुरूंना उत्तर दिले की सूर्य पूर्वेला उगवतो. तेव्हा गुरुजी म्हणाले की मी सूर्याला पश्चिमेकडून उगवायला सांगितले तर तो उगवेल का? सर्व शिष्य म्हणतात की गुरुवर नाही, सूर्य फक्त पूर्वेकडूनच उगवेल, त्याची जागा आपण बदलू शकत नाही. मग गुरु म्हणतात की समजा पावसाळा आहे आणि मी म्हणालो पाऊस थांबेल, तर माझ्या बोलण्याने पाऊस थांबेल का? शिष्य म्हणतात, गुरुवर नाही, ते हवामान बदलामुळे होईल, हवामानात बदल झाला की पाऊस थांबेल. शिष्यांनो, मी जर तुम्हाला सांगितलं की उन्हाळ्यात हिवाळा येईल आणि हिवाळ्यात उन्हाळा येईल, माझ्या म्हणण्याने असे होईल का? नाहीच ना. हे सर्व हवामान निसर्गावर अवलंबून आहे, जे आपल्या नियंत्रणात नाही. मग गुरु म्हणतात, त्याचप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही किंवा ज्या घटना घडून गेल्या आहेत त्याबद्दल आपण विचार करत राहिलो, त्या घटनांची वारंवार काळजी करत राहिलो किंवा त्यांचा फार विचार करत गेलो तर भूतकाळातील घटना बदलू शकतात का? नाहीच ना. मग शिष्य म्हणतो, नाही. तर गुरु म्हणतात की जर तुम्ही त्याच घडलेल्या गोष्टींबद्दल पुन्हा पुन्हा विचार करत राहिला तर तुम्ही स्वतःच दुखी राहाल. म्हणूनच
तुमच्या आयुष्यात जे काही घडले आहे ते विसरून जाण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचे लक्ष तुमच्या भविष्यावर येणाऱ्या गोष्टींवर केंद्रित करा. गुरु पुढे म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याचा दुसरा नियम म्हणजे ध्यानाचा आदर करणे. गुरु सांगतात की गौतम बुद्ध जेव्हा सत्याच्या शोधात निघाले तेव्हा त्यांनी अनेक उपाय केले, अनेक कर्मकांड केले, पण त्या कर्मकांडामुळे त्यांना फारसे काही साध्य झाले नाही आणि त्यांचे शरीर कृश झाले असते, पण ते सत्याच्या शोधात राहिले. त्यांना तसे करता आले नाही. त्यांच्या गुरूंनी त्यांना अनेक कर्मकांडाचे उपाय सांगितले, पण त्या कर्मकांडाचा काहीच अर्थ उरला नाही. शेवटी जेव्हा गौतम बुद्ध स्वतः ध्यानाच्या अवस्थेत बसले तेव्हा त्यांनी त्यांच्या विचारांवर सर्व प्रकारे नियंत्रण मिळवले. जेव्हा गौतम बुद्ध ध्यानाच्या अवस्थेत बसायचे तेव्हा हळूहळू अशा गोष्टी दिसू लागल्या की जणू ध्यानाद्वारे त्यांनी त्यांच्या सर्व विचारांवर विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांच्या पापी मार्गावर विजय मिळवला आहे. त्यांनी वासनेवर विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांच्या प्रत्येक भावनांवर विजय मिळवला आहे. आणि हे सर्व तेव्हाच घडले जेव्हा ते खोल ध्यानात बसले आणि बरेच दिवस तसेच बसून राहिले. ध्यान केल्याने आपले मन आणि मेंदू खूप शांत होतो. याचा अर्थ असा की आपण कोणत्याही वस्तूबद्दल किंवा कोणाबद्दलही कशाबद्दलही विचार केला तर आपले संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित होते. आपले मन इकडे तिकडे फारसे भटकत नाही आणि आपण गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतो. ध्यान हा एकमेव मार्ग आहे जो प्रत्येक प्रकारे तुमचे मन मजबूत करतो. जर बौद्ध भिक्षू सर्वात जास्त कोणत्या गोष्टीवर नियंत्रण करत असतील तर ती गोष्ट आहे ध्यान, ज्यामुळे त्यांचे डोके मन खूप शांत राहते. आणि ज्या मनुष्याचे मन शांत राहते तो मनुष्य काहीही साध्य करू शकतो. संकट त्याला स्पर्श देखील करू शकत नाहीत. अर्थात तो मनाने आणि मेंदूने पूर्णपणे मजबूत झालेला असतो. ध्यान केल्याने तुमच्यातील सर्व वासना तुमच्या नियंत्रणात राहते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वासनेला तुमच्या नियंत्रणात ठेवू शकता. गुरु पुढे म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याचा तिसरा नियम खूप जास्त कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नये. गुरु म्हणाले की तुम्हा सर्वांचा जन्म तुमच्या इच्छेनुसार झाला आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार गर्भधारणा निवडली आहे. पण माणूस जन्माला आल्यानंतर त्याने काय करावे आणि काय करू नये हे सर्व विसरून जातो. त्याचा जन्म का झाला आणि जन्म घेतल्यानंतर तो सर्व प्रकारच्या इच्छांनी परिपूर्ण होतो. या जगाच्या मोहमायेमुळे तो खूप दुःखी आणि त्रासदायक होतो. तो स्वतःला जाणून घेण्यास असमर्थ ठरतो. तो स्वतःला विसरून जातो आणि याच कारणामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडून खूप अपेक्षा ठेवावी लागते. अपेक्षांमुळे खूप दुःख होते. कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूंकडून तुमच्या अपेक्षा वाढल्या तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्यांच्याकडून सर्वात जास्त दुःख मिळणार असते. कारण तिथे आशा असते तिथे दुःखही असते. कारण तुम्हाला कोणाकडूनही खूप अपेक्षा आहेत आणि ती व्यक्ती तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाही तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला सर्वात जास्त त्रास होणार असतो. कारण जेव्हा आशा नष्ट होते तेव्हा खूप त्रास होतो. म्हणून या संसारिक भौतिक जीवनात कोणत्याही व्यक्तीकडून जास्त आशा आणि जास्त आसक्ती ठेवू नये. तेव्हा एक शिष्य उभा राहतो आणि म्हणतो, हे गुरु, आपण आशांशिवाय इच्छांशिवाय कसे जगू शकतो? आपल्या सर्वांच्या मनात असते की मला ही गोष्ट करायची आहे, मला ती गोष्ट करायची आहे, मला आयुष्यात उंची गाठायची आहे. आशेशिवाय आयुष्यात पुढे जाता येणारच नाही. तेव्हा गुरूंनी सांगितले की काहीतरी मिळवण्याची इच्छा, काहीतरी मोठे बनण्याची तळमळ तुम्हाला आयुष्यात नक्कीच खूप उंचीवर घेऊन जाईल. काहीतरी मोठे बनण्याची इच्छा स्वतःपासून येते. मी येथे लोकांबद्दल बोलत आहे की जर तुम्हाला वाटत असेल की माझा मित्र नेहमीच माझ्यासाठी उभा असेल किंवा माझ्यासाठी तो नेहमी धावून येईल तर मग सर्व गोष्टी खूप आशा आणि आसक्ती वाढवतात. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. स्वतःकडून अपेक्षा ठेवल्या तर फार दुःख होणार नाही, पण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर खूप त्रास होतो. अनेक वेळा असे घडते
की पालकांना त्यांच्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात जे साध्य करता आले नाही ते आपल्या मुलांनी मिळवावे आणि आपली सर्व स्वप्न पालक आपल्या मुलांवर लादतात. जे काम आम्ही स्वतः साध्य करू शकलो नाही असं त्यांना वाटतं, मग ते काम आपल्या मुलांनी पूर्ण करावं. जवळजवळ कित्येक लोक असंच म्हणत आहेत. खूप कमी प्रमाणात असे पालक आहेत जे आपल्या मुलांना मोकळं सोडतात, त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत. माझी सर्वांना विनंती आहे की तुमच्या स्वप्नांचा भार, तुमच्या इच्छांचा डोंगर तुम्ही तुमच्या मुलांवर टाकू नका. गुरु पुढे सांगतात की मानसिकदृष्ट्या खंबीर असण्याचा चौथा नियम म्हणजे कोणत्याही कामात पहिल्यांदा अपयशी होण्याची भीती बाळगू नका. गुरु पुढे म्हणतात की शिष्यांनो, जर तुमच्यावर भीतीचे वर्चस्व असेल तर तुम्ही नक्कीच अपयशी व्हाल. ज्या व्यक्तीला आपले ध्येय साध्य करण्याची भीती वाटते ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नेहमीच अयशस्वी ठरते. जर तुमच्या आयुष्यात भीती वाढली तर ती तुम्हाला अपयशाकडे नेईल, कारण भीतीमुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल, तो कमकुवत होईल. आणि जर तुमचा आत्मविश्वास कमकुवत झाला तर तुम्हाला निश्चितपणे तुमचे धैर्य गाठण्यास असमर्थता वाटेल आणि ही असमर्थता तुम्हाला त्या अपयशाच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणूनच जेव्हा तुम्ही जीवनात धैर्य साध्य करण्यासाठी पुढे जाल तेव्हा तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका की मी अपयशी ठरेन, असे झाले तर काय होईल, तसे झाले तर काय होईल. या सर्व गोष्टी मनात आणू नका, कारण या सर्व गोष्टी तुम्हाला भीतीच्या दिशेने घेऊन जातील. आणि जेव्हा मनातील भीती वाढेल तेव्हा तुमच्या मनात सर्व प्रकारे सर्व दिशांनी शंका निर्माण होतील. तुम्ही अस्वस्थही होऊ लागाल, तुम्हाला झोप येणार नाही, मन अस्वस्थ देखील होईल. म्हणूनच जेव्हा तुम्ही जीवनात तुमचे धैर्य साध्य करण्यासाठी पुढे जाल तेव्हा तुमच्या मनात कोणतीही शंका घेऊ नका. फक्त तुमचे लक्ष कामावर केंद्रित करा. जेव्हा तुम्ही कामावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला कधीही भीती वाटणार नाही, कारण तुम्ही तुमचे धैर्य साध्य कराल. मानसिकदृष्ट्या बलवान बनणे म्हणजे जीवनात कधीही स्वतःला हरवू नये असे गुरु सांगतात. माणूस जितका अधिक मजबूत होईल तितका तो अधिक बलवान होईल. जितके तुम्ही करायला हवे नव्हते तितके तुम्ही केले आहे. या सर्व गोष्टींबद्दल पश्चाताप करत असाल, स्वतःला शाप देत असाल तर ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर करत राहतील, कारण स्वतःला दोष देणे खूप धोकादायक आहे. यामुळे तुमच्या मेंदूची क्षमता कमी होते. यामुळे तुमची विचार करण्याची, समजण्याची क्षमता, तुमचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच जीवनात कोणत्याही कामासाठी कधीही स्वतःला शाप देऊ नका, कारण जर ते काम तुमच्या हातून घडले नाही किंवा तुम्ही ते साध्य करू शकत नसाल तर तुम्ही आयुष्यात काय विचार करत आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही अयशस्वी झालात. गुरु पुढे म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी 6वा नियम आहे, तुमची ऊर्जा विनाकारण वाया घालवू नका. गुरु म्हणतात की सध्या तुम्हा सर्वांच्या आत खूप ऊर्जा आहे. चुकीच्या गोष्टींवर, चुकीच्या लोकांवर तुमची ऊर्जा कधीही वाया घालवू नका, कारण जर तुम्ही तुमची शक्ती वाया घालवली तर तुम्हाला विनाशाकडे घेऊन जावे लागेल. म्हणून तुमची ऊर्जा तुमच्या धैर्यांवर केंद्रित करा, कारण सध्या तुमच्या सर्वांमध्ये खूप ऊर्जा आहे. जर तुम्ही सर्वांनी तुमच्या धैर्याकडे पूर्ण ऊर्जेने काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. पण या सर्वात तुमच्या मनाला जे वाटत आहे तेच करा. पुढे गुरु म्हणतात, शिष्यांनो, तुमच्यामध्ये किती क्षमता आहे हे आधी काळजीपूर्वक शोधा. जर तुम्हाला तुमची क्षमता माहीत असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काम करा. जरी लाखो लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही हे काम किंवा ते काम करू शकत नाही, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. त्यांच्या नेतृत्वाचे अनुसरण करू नका, कारण शरीर हे तुमचे आहे, तुमचे स्वतःचे आहे. तुम्हाला तुमच्याबद्दल सर्वात जास्त माहीत असेल. तुमच्यापेक्षा तुमच्याबद्दल दुसरे कोणीही जाणून घेऊ शकणार नाही. तुमच्या सर्वांना तुमच्याबद्दल माहिती असेल. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल माहीत असेल. तुम्ही हे कसे करू शकता किंवा कोणतेही काम ते लवकर तुम्ही किती करू शकता किंवा तुम्हाला किती वेळ लागू शकतो, या सर्व गोष्टी फक्त तुम्हालाच कळतील.
त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार तुमचे काम निवडा आणि तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ते काम कराल. जर तुम्ही स्वतःच्या आतला आवाज ऐकलात तर तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे जाल. बऱ्याचदा असे होते की लोक स्वतःची क्षमता ओळखत नाहीत. इतरांना विचारून ते स्वतःचे निर्णय घेतात आणि आयुष्यातील बराच वेळ वाया घालवतात, कारण त्यांना असे कार्य करण्यास सांगितले जाते. म्हणून ते देखील तेच करू लागतात आणि शेवटी ते काम चुकीचे होते. जो माणूस स्वतःची क्षमता ओळखणार नाही तो आयुष्यात कधीच यश मिळवू शकणार नाही. हे शरीर तुमचे आहे, हे मन तुमचे आहे. विचारातून समजून घेण्याची शक्ती विकसित तुम्हालाच करावी लागेल. तुमचे शरीर किती मजबूत आहे, किती ताकदवान आहे, तुमच्या शरीरात किती क्षमता आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि जर तुमच्यात क्षमता नसेल तर तुमच्या शरीराची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या स्वतःच्या भावना ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या क्षमतेनुसार पुढे जा. मग गुरु पुढे सांगतात की मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी 8वा नियम आहे, कमी बोला आणि कामावर लक्ष केंद्रित करा. गुरु पुढे म्हणतात की जो माणूस जास्त बोलतो तो आपली ऊर्जा वाया घालवत असतो, कारण जो खूप बोलतो तो कमी विचार करतो. जर त्याने आपली सर्व शक्ती बोलण्यात खर्च केली तर तो विचार करेल की त्याला विचार करायला वेळ मिळाला नाही. पण जो कमी बोलतो त्याला विचार करायला जास्त वेळ मिळतो. आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणत्याही घटकाचा जास्त विचार कराल तेव्हा तुमच्या मनात अनेक विचार येतील आणि तेच विचार तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. गुरु म्हणतात की शिष्यांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर प्रथम तुम्ही विचार करा, लगेच बोलू नका. परंतु जर कोणी इथे बसला असेल आणि तो त्याच्या शेजाऱ्याशी बोलत असेल तर तुमच्या इतर गुरूंशी, बंधूंशी बोला. आपण काय बोलतो याकडे तो कधीच लक्ष देऊ शकणार नाही आणि आपण प्रश्न विचारल्यावर तो चुकीचे उत्तर देईल. त्यामुळे शिष्यांनो, कमी बोलण्याचा सराव करा. जेव्हा तुम्ही कमी बोलण्याचा सराव करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही वस्तुस्थितीचा अधिक विचार करू शकाल. त्यामुळे समस्येवर तोडगा नक्कीच निघेल आणि कमी बोलल्याने तुमची ऊर्जाही वाचेल हे उघड आहे. ती ऊर्जा विचार करण्यासाठी वापरा. गुरु म्हणतात, शिष्यांनो, मानसिकदृष्ट्या बलवान होण्यासाठीचे हे 8 नियम होते. जर तुम्ही तुमच्या जीवनात पूर्ण विश्वासाने या 8 नियमांचे पालन केले तर नक्कीच तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल आणि तुम्हाला हवे ते मिळेल. तुमच्या आयुष्यात समस्या येणार नाहीत. तुमच्या आयुष्यात कोणताही अडथळा येणार नाही. कोणतीही अडचण आली तरी तुम्ही त्याचा धैर्याने सामना करू शकाल. सर्व शिष्य गुरूंचे बोलणे ऐकतात आणि त्यांना आदरांजली वाहतात आणि त्या लोकांना समजते की मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी हे 8 नियम आयुष्यात किती फायदेशीर ठरतील. ते सर्व आपल्या गुरूंना वंदन करतात आणि त्या दिवसाचं शिक्षणही पूर्ण होतं. सर्वजण आपापल्या आश्रमात जातात. तर भक्तांनो, मला आशा आहे की आजच्या या कथेतून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला आनंदात, ऐश्वर्यात आणि हसत खेळत ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.